नमस्कार. द्रोणाचार्य कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी एवढीच माहिती पोचवू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्समध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे त्यांची हाईट. तर कुठल्या पदासाठी किती उंची आवश्यक आहे ती तपासणं पहिलं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जसं पोलीस भरतीसाठी मुलांना 165 सेंटीमीटर, मुलींना 155 सेंटीमीटरची हाईट रिक्वायरमेंट आहे. PSIसाठी मुलींना 162 सेंटीमीटर आहे, मुलांना 167 आहे. तसे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या हाईटचे पॅरामीटर ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. तर बऱ्याचदा असं होतं की 1-2 इंचांनी मुलांची किंवा मुलींची हाईट कमी असते आणि त्यांच्या वय पण त्यांचं जास्त नसतं. तर बऱ्याचदा अकॅडमीच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की तुमची उंची वाढेल इथे वर्कआउट वगैरे केल्यावर. अर्थात उंची वाढते रनिंग केल्यावरती किंवा जंपिंग केल्यावरती, परंतु ते चान्सेस कधी आहेत जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हाईट ग्रोथचे हॉर्मोन्स असतील तर. त्यामुळे नजीकच्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेऊन पहिल्यांदा तुम्हाला ब्लड टेस्ट करायचे आहेत. त्या ब्लड टेस्टमध्ये जर हाईट ग्रोथ हॉर्मोन तुमच्या बॉडीत असतील तर 100% वर्कआउट करून तुमची उंची वाढेल. जर ते हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये कमी असतील तर तुम्ही कितीही वर्कआउट करा, काही करा, तुमची उंची वाढू शकणार नाही. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला उंची वाढवण्याचे वादे केले जातात, परंतु 6 महिने 1 वर्ष अकॅडमी लावून पण तुमच्या उंचीमध्ये काहीच फरक पडत नाही. तर याच्यामुळं की तुमच्या बॉडीमध्ये हाईट ग्रोथच्या हार्मोनची असलेल्या कमतरतेमुळे. त्यामुळे अकॅडमी लावण्यापूर्वी आपली उंची डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा तपासावी आणि मग अकॅडमीत तर उंची तपासली जाते, नो डाऊट. पण त्याचं एक आपण आपल्याकडे स्वतःकडे एक त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असलं पाहिजे की आपली हाईट एक्झॅक्टली किती आहे आणि ती वाढवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.